हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, जनरल सायन्स, आणि त्यामधला 8th चॅप्टर आहे पॉल्युशन म्हणजेच प्रदूषण. तर या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज म्हणजेच यावरचे जे क्वेश्चन आन्सर आहेत हे व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्ड्सशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला स्टार्ट करूयात. आपला क्वेश्चन फर्स्ट, फॉलोइंग आर सम स्टेटमेंट्स अबाउट पॉल्युशन, विच टाईप ऑफ पॉल्युशन डू दोज एक्सप्रेस. तर खाली काही अशी विधानं दिलेली आहेत प्रदूषणाच्या बाबतीत, त्यातून कोणत्या प्रकारचं प्रदूषण आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सो चला स्टार्ट करूयात. क्वेश्चन ए, फॉग सीम्स टू बी अपिअरिंग इन दिल्ली ड्युरिंग डे आवर्स. म्हणजे दिल्ली येथे दिवसा सुद्धा धुके दाटल्यासारखं दिसतं. तर या स्टेटमेंटमधून आपल्याला असं समजतं की तिथे एअर पोल्युशन जास्त आहे, म्हणजेच हवा प्रदूषण आहे. नेक्स्ट बी क्वेश्चन, मेनी टाइम्स ओमिटिंग अँड डिसेंट्री ऑकर्स आफ्टर इटिंग पाणीपुरी. म्हणजे जेव्हा पाणीपुरी खाली जाते बहुतेक वेळेला त्याच्यानंतर उलट्या आणि जुलाब होतं. तर हे का, आणि या वाक्यावरून आपल्याला काय समजतं, तर तिथे त्या पाणीपुरीमध्ये जे पाणी वापरलेले आहे ते खराब पाणी आहे, म्हणजेच वॉटर पोल्युशन आहे. सो आन्सर मध्ये येणार वॉटर पोल्युशन, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर ड्यू टू बॅक्टेरिया और व्हायरस. तर त्याच्यामध्ये पाणीपुरीमध्ये जी पाणी वापरलेली आहे त्या पाण्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत, व्हायरस आहेत. सी क्वेश्चन, प्रॉब्लेम ऑफ स्नीजिंग ऑकर्स समटाइम्स ड्युरिंग व्हिजिट टू गार्डन. आता ज्यावेळेला आपण काही बगीच्यांमध्ये भेट देतो त्यावेळेला तिथे आपल्याला स्नीजिंगचा त्रास होतो बघा. तर हे का, कारण तिथे असतं एअर पोल्युशन ड्यू टू पोलेन्स. डी क्वेश्चन, क्रॉप डज नॉट ग्रो अप इन सम एरियाज. तर काही ठिकाणची जी पिकं आहेत ही वाढत नाहीत किंवा चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होत नाही. तर या विधानावरून आपल्याला काय समजतं, तर ज्या ठिकाणी जिथे ती पिकं घेतलेली आहेत त्या ठिकाणची जी माती आहे या मातीमध्ये काहीतरी दोष असणार, म्हणजेच तिथे असणार सॉइल पोल्युशन. सो आन्सर असणार आपलं सॉइल पोल्युशन. ई क्वेश्चन, people living in a busy squares face the problem like short breathing and other respiratory problems. तर जे लोक आहेत म्हणजे जर ट्रॅफिकवाला म्हणा किंवा जे अदर लोक आहेत की जे बिझी स्क्वेअर म्हणजे चौक जो असतो आपण म्हणतो त्या चौकामध्ये जे नेहमी सतत तिथं काम करतात किंवा तिथे जे राहतात, तर त्या लोकांना दम्याचा किंवा इतर दम्याशी रिलेटेड जे आजार आहेत हे व्हायला सुरू होतात. का, कारण तिथे असतं बिझी ट्रॅफिक. चौकामध्ये वाहनांची वर्दळ ये जा ही नेहमी चालू असते, त्यामुळे तिथे असतं एअर पोल्युशन ड्यू टू ट्रॅफिक. सो आन्सर मध्ये आपण काय दिलेलं आहे, एअर पोल्युशन ड्यू टू ट्रॅफिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन, रीड द पॅसेज अँड आयडेंटिफाय द सेंटेन्सेस एक्सप्रेसिंग टाइप्स ऑफ पोल्युशन. ओके, तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला हा दिलेला आहे पॅसेज, आणि या पॅसेजवरून आपल्याला त्यांनी असं लिहिलेलं आहे की कोणत्या कोणत्या स्टेटमेंटमधून तुम्हाला कोणता पोल्युशनचा टाईप दिसतोय, सापडतोय हे आपल्याला लिहायचं आहे, आणि त्याच्याबरोबरच ते स्टेटमेंट सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट टू रीडिंग दिस पॅसेज. निलेश इज अ स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 7 अँड लिव्स इन अ अर्बन एरिया. ओके, निलेश हा 7वी मध्ये शिकणारा मुलगा आहे, तो अर्बन एरियामध्ये राहतो, म्हणजे शहराच्या ठिकाणी राहतो. इट टेक्स अबाउट अन आवर टू गो टू द स्कूल बाय बस. तर त्याला त्याच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी बाय बसने जाण्यासाठी जवळजवळ 1 तास लागतो. ही फेसेस द हेवी ट्रॅफिक ऑफ 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, रिक्षाज, बसेस,
while going to school. तर त्याला शाळेत जात असताना खूप अशी वाहनांची वर्दळ लागते. त्यामध्ये 2 व्हीलर्स असतात, 4 व्हीलर्स असतात, रिक्षा, बसेस ही सर्व वाहने असतात. ही इज फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ अस्थमा सिन्स लास्ट फ्यू डेज. तर त्याला दम्याचा त्रास सुरू झालेला आहे. डॉक्टर्स रिकमेंडेड हिम टू स्टे अवे फ्रॉम अर्बन एरिया. आणि डॉक्टरनी त्याला असं सांगितलेलं आहे की शहरापासून त्याला दूर ठेवा. सिन्स देन हिज मदर सेंट हिम टू द विलेज ऑफ हिज मॅटर्नल अंकल. तर त्याच्या आईने त्याला खेडेगावी म्हणजे त्याच्या मामाच्या गावी पाठवलं. निलेश सॉ द हिप्स ऑफ गार्बेज ॲट मेनी प्लेसेस इन विलेज. तर तिथे गेल्यानंतर सुद्धा निलेशने तिथे काय बघितलं तर मोठे मोठे कचऱ्याचे ढीग हे त्याला तिथे दिसले. फाऊल स्मेल्स ऑफ ह्युमन अँड ॲनिमल वेस्टेज. तर मानवाची विष्ठा किंवा प्राण्यांची विष्ठा याचा घाणेरडा असा वास त्याला तिथे जाणवायला लागला. ब्लॅकिश वॉटर विथ फाऊल स्मेल वॉज फ्लोईंग इन अ स्ट्रीम. तर काळसर पाणी त्याला दुर्गंधी असलेलं असं काळसर पाणी सुद्धा त्याला वाहताना दिसायला लागलं. ही डेव्हलप सम ॲबडॉमिनल डिसिजेस विद इन अ फ्यू डेज. आणि त्यामुळेच त्या कारणामुळे त्याला पोटाच्या तक्रारी सुद्धा थोड्याच दिवसात चालू झाल्या. तर हा दिलेला आहे पॅसेज आणि या पॅसेजवरून आपल्याला कोणत्या स्टेटमेंटवरून कोणतं पॉल्युशन आहे हे सांगायचं आहे. सो स्टार्ट करूयात आन्सरला. फर्स्ट, इट टेक्स अबाउट अन आवर टू गो टू द स्कूल. आता या वाक्यामध्ये त्याला शाळेला जायला 1 तास लागतो. ड्यू टू द ट्रॅफिक जाम निलेश इज स्पेंडिंग मोर टाइम इन अ पॉल्युटेड कंटॅमिनेटेड एअर. 1 तास तो या एअर पोल्युशनच्या किंवा या पोल्युटेड हवेमध्ये तो राहतो. त्यामुळे ही फेसेस द हेवी ट्रॅफिक लार्ज स्केल कंबशन ऑफ फॉसिल फ्युल. तर हेवी ट्रॅफिक असतं त्यामुळे तिथं फॉसिल फ्युएल्स म्हणजे इंधनांचं जास्तीत जास्त ज्वलन होतं आणि त्यापासून निघणारे जे धूर आहेत किंवा त्यापासून निघणारं जे पोल्युटेड एअर आहे हे त्याच्या नाकामध्ये जातं. ही इज फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ अस्थमा. का? एअर पोल्युशन हार्मफुल टू ह्युमन हेल्थ. आणि सेकंड आहे द हीप ऑफ गार्बेज ॲट मेनी प्लेस म्हणजे कचऱ्याचे ढीग हे तिथे ठिकठिकाणी पडलेले त्याला दिसले. या ह्याच्यावरून काय समजतं तर तिथे आहे सॉलिड वेस्ट लँड पोल्युशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फॉल स्मेल ऑफ ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट. तर मानवी विष्ठा किंवा इतर जे मृत प्राणी आहेत किंवा प्राण्यांची विष्ठा आहे याचा दुर्गंध तिथे पसरलेला असते. याच्यावरून आपल्याला कोणतं पोल्युशन समजतं तर बायोलॉजिकल पोल्युशन अँड ऑल्सो एअर पोल्युशन. देन ब्लॅकिश वॉटर विथ फाऊल स्मेल वॉज फ्लोईंग इन अ स्ट्रीम. तर नाल्यामधून घाणेरडा वास येत असलेलं काळसर पाणी वाहताना त्याला दिसलं. मग याच्यातून आपल्याला काय समजतं इम्प्रॉपर सिवेज मॅनेजमेंट वॉटर पॉल्युशन. तर तिथं आहे पाणी प्रदूषण. देन ही डेव्हलप सम ॲबडॉमिनल डिसिजेस विदिन अ फ्यू डेज. तर थोड्याच दिवसामध्ये त्याला पोटाच्या तक्रारी सुद्धा सुरू झाल्या आणि याचं कारण सुद्धा आहे वॉटर पोल्युशन इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ. ओके, सो अशा प्रकारे या क्वेश्चनचं आन्सर द्यायचं होतं. राईट स्टुडंट. सो चला आपण आता थर्ड क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थर्ड क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स फ्रॉम ए and B columns and explain the effect of pollution on human health. राईट. तर त्यांनी कॉलम ए कॉलम बी हे 2 दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला ते मॅच द पेअर्स करायचे आहेत. राईट. आणि याचा आन्सर आहे इथे. फर्स्ट बघा आन्सर. राईट. फर्स्ट, वॉटर कंटेनिंग कोबाल्ट. तर पाण्यामध्ये कोबाल्ट मिश्रित पाणी आहे आणि याच्यामुळे मानवाच्या हेल्थवरती काय परिणाम होतो तर तो आहे पॅरालिसिस. तर त्यामुळे पॅरालिसिसची शक्यता दाट असते. सेकंड आहे मिथेन गॅस. तर या मिथेन गॅसचा ह्युमन हेल्थवरती काय परिणाम होतो तर त्यामुळे स्किन कॅन्सरचे प्रमाण वाढते. थर्ड आहे वॉटर कंटेनिंग लीड. तर पाण्यामध्ये शिस मिसळलेला आहे तर त्यामुळे सुद्धा ह्युमनच्या हेल्थवरती मेंटल रिटार्डेशन हा प्रॉब्लेम होतो. देन सल्फर डायऑक्साईडमुळे इरिटेशन ऑफ आईज हा प्रॉब्लेम सुरू होतो. आणि नेक्स्ट आहे नायट्रोजन डायऑक्साईडमुळे इन्फ्लॅमेशन ऑफ लंग्स फुफ्फुसाच्या तक्रारी सुरू होतात. ओके, सो अशा पद्धतीने
हे जे कॉलम ए विथ कॉलम बी आपण पेयर्स मॅच केलेले आहेत. राईट. चला नेक्स्ट बघूयात. आपला फोर्थ क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स, चूक की बरोबर ते सांगायचं आहे. आणि आता याच्यामध्ये बघा फर्स्ट ए, वॉटर डज नॉट गेट पॉल्युटेड बाय वॉशिंग द क्लोथ्स इन रनिंग वॉटर ऑफ रिव्हर. तर त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे की नदीवरती किंवा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये जर कपडे धुतले तर तिथलं पाणी पॉल्युटेड म्हणजे प्रदूषित होत नाही. तर हे जे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे हे स्टेटमेंट आहे फॉल्स स्टेटमेंट. इवन इफ वॉशिंग ऑफ सोइल्स क्लोथ is done in running water, it will cause pollution as the dirt and the waste materials will be added to water. जरी ती कपडे आपण पाण्यामध्ये धुतली म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये जरी धुतली तरी तिथे प्रदूषण होतं, पाण्याचे प्रदूषण होतं, कारण कपड्यांमध्ये असलेली मळ तसेच तिथलं काही वेस्ट मटेरियल आहे हे पाण्यामध्ये मिक्स होतं. दिस सर्टनली विल कॉज वॉटर पोल्युशन. B question. More the use of electric appliances, more will be the pollution. आणि हे स्टेटमेंट आहे ट्रू स्टेटमेंट. वाय? बिकॉज बघा, मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड इन इंडिया बाय बर्निंग कोल. तर भारतामध्ये जी वीज निर्मिती केली जाते ती जास्तीत जास्त प्रमाणात ही कोळसा बर्निंग म्हणजे कोळशावरती वीज निर्मिती केली जाते. The power generation plants thus cause lots of air pollution. आणि पॉवर जनरेशन प्लांटमध्ये भरपूर प्रमाणात कोळसा जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते. मोर द इलेक्ट्रिसिटी इज युज्ड बाय युझिंग मोर अप्लायन्सेस देअर विल बी मोर पोल्युशन. तर तुम्ही विजेवरती चालणारी जी अप्लायन्सेस आहेत ती जेवढी जास्त वापराल त्याच्यासाठी तेवढी वीज सुद्धा जास्त वापरली जाईल आणि त्यामुळे वीज निर्मिती करण्यासाठी जेवढा जास्त कोळसा वापरणार तेवढा जास्त एअर पोल्युशन होणार. हाऊएव्हर ओनली पॉवर जनरेशन थ्रू सोलार एनर्जी कॅन नॉट कॉज पोल्युशन. तर सूर्य ऊर्जेवरती जी वीज निर्मिती केली जाते त्याच्यामधून मात्र कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. राईट. चला सी क्वेश्चन. ओके, सी नाहीये आपला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ. आन्सर द फॉलोइंग. ए, व्हॉट इज अ पोल्युशन? प्रदूषण म्हणजे काय? आणि यांचा आन्सर, कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट कॅन हार्मफुली अफेक्ट द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड पोल्युशन. बी, व्हॉट आर पोल्युटंट्स? पोल्युटंट्स म्हणजे प्रदूषके. तर हे प्रदूषके कोणते? द प्रोडक्ट्स विच अफेक्ट द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ इकोसिस्टीम अँड हॅव अ ॲडवर्स इफेक्ट ऑन प्लांट्स, ॲनिमल अँड ह्युमन्स आर कॉल्ड पोल्युटंट्स. प्रदूषक म्हणजे काय? तर असे पदार्थ किंवा अशा ज्या गोष्टी आहेत जे व्यवस्थित फंक्शनिंग चाललेलं आहे म्हणजे जी परिसंस्था व्यवस्थित चाललेली आहे त्याला परिणाम करतं, त्याच्यावरती परिणाम करतं आणि त्याचे परिणाम हे झाडांवरती, प्राण्यांवरती आणि मनुष्यावरती सुद्धा त्याचे गंभीर परिणाम आहेत. अशा या गोष्टींना पोल्युटंट्स, प्रदूषक असं म्हटलं जातं. सी क्वेश्चन. व्हॉट इज अ ऍसिड रेन? आता ऍसिड रेन म्हणजेच आम्ल वर्षा आपण म्हणतो याला किंवा आम्ल पर्जन्य. राईट. आन्सर बघा, वेन रेन वॉटर कंटेन्स हार्मफुल अमाउंट्स ऑफ नायट्रिक अँड सल्फरिक ऍसिड इट इज कॉल्ड रेन ऍसिड. तर पावसाच्या पाण्यामध्ये जेव्हा हार्मफुल असे नायट्रिक आणि सल्फरिक ऍसिड मिसळलेले असतात किंवा त्या पाण्याच्या थेंबांमध्ये असतात तर त्यावेळेला जो पाऊस पडतो त्याला ऍसिड रेन असं म्हणतात. तर हे कशामुळे होतं बघा, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युअल्स म्हणजे इंधनं जाळल्यामुळे सच ॲज अ कोल, वूड, पेट्रोलियम एक्सेट्रा रिलीजिंग नायट्रोजन ऑक्साईड अँड सल्फर ऑक्साईड इन टू द ॲटमॉस्फेरिक एअर.
तर आपल्या वाहनांच्या मध्ये जे पेट्रोल असतं तेच, त्याचबरोबर लाकूड जाळल्यामुळे किंवा कोळसा जाळल्यामुळे त्याच्यातून एक प्रकारचा वायू बाहेर पडतो, तर तो आहे नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड, आणि हा हवेमध्ये मिक्स होतो. सिन्स these ऑक्साइड्स आर soluble इन वॉटर, आणि ही जे ऑक्साइड्स आहेत ही पाण्यामध्ये विरघळणारी आहेत. दे डिझॉल्व इन री वॉटर, तर ते अशा या पावसाच्या पाण्यामध्ये किंवा त्या ढगांमध्ये ते डिझॉल्व्ह होतात. Nitrogen and sulfur oxide dissolves in large quantities of water vapor from acids like nitric acid, nitrous acid, sulfurous acid and sulfuric acid. आणि हे जे नायट्रोजन आणि सल्फर ऑक्साइड्स आहेत हे या वॉटर वेपर म्हणजे पाण्याचे जे बिंदू दवबिंदू आहेत त्याच्यामध्ये ऍड होतात आणि त्याच्यापासून ऍसिड्स तयार होतात. कोणते कोणते? नायट्रिक ऍसिड, नायट्रोस ऍसिड, सल्फरस ऍसिड अँड सल्फ्युरिक ऍसिड. तर हे ऍसिड त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळे होतात. दिस ऍसिड मिक्स विथ मिस्ट, ड्रॉप्स ऑफ रेन वॉटर अँड स्नो. आणि हे ऍसिड त्या पाण्याच्या ड्रॉपलेट्समध्ये म्हणजे त्या पाण्याच्या दवबिंदूमध्ये किंवा हिम जे आपण म्हणतो या ह्याच्यामध्ये मिक्स होतात. दे चेंजेस देअर कंपोजिशन अँड फॉल बॅक ऑन द ग्राउंड इन द फॉर्म ऑफ ऍसिड रेन. आणि जेव्हा ते जमिनीवर पडतात तेव्हा या आम्लवर्षा या फॉर्ममध्ये ते जमिनीवरती पडतात. ओके, तर ऍसिड रेन कसं म्हणजे त्याची फॉर्मेशन कसं आहे हे आपण या 4 पॉईंट्समधून बघितलं. आता त्याचे इफेक्ट्स काय काय आहेत हे आपण बघणार आहोत. तो 5th पॉईंट आपला काय आहे? इफेक्ट्स ऑफ ऍसिड रेन आर ॲज फॉलो. आणि याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इन्क्रीज इन ऍसिडिटी ऑफ सॉइल अँड वॉटर बॉडीज. तर हे त्या पाण्यामध्ये ऍसिडच आहे, त्यामुळे जेव्हा ती मातीवरती पडेल किंवा पाण्यामध्ये जलाशयामध्ये पडतील तेव्हा त्याच्यामधली ऍसिडिटी वाढवणार. डॅमेज टू ट्रीज, आणि हे झाडांना घातक आहे. वॉटर बिकम्स अनसुटेबल फॉर फिश अँड वाईल्ड लाईफ, आणि तसं पाणी ज्याच्यामध्ये ऍसिडिटी वाढलेली आहे पाणी माशांना त्याचबरोबर जे प्राणी आहेत या प्राण्यांना सुद्धा चांगलं नाही, अनसुटेबल आहे. बिल्डिंग्स, स्टॅच्यूज, स्कल्पचर्स, ब्रिजेस, मॉन्युमेंट्स अँड फेन्सेस आर कोरोडेड ड्यू टू ऍसिड रेन. तर ज्या मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत किंवा जे स्टॅच्यूज आहेत, काही ब्रिजेस आहेत, काही स्मारकं बनवलेली असतात, हे ह्याचा ऍसिड रेनमुळं काय होतात त्याच्यावरती करोजन म्हणजे त्याचं क्षरण व्हायला सुरू होतं. Thus, acid rain damages our national assets. Acid rain affects agriculture and crop lands. तर अशी ही आम्लवर्षा पडल्यामुळे सुद्धा शेतीवरती सुद्धा शेतीच्या पिकावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. Now, D question. What is greenhouse effect? म्हणजेच हरितगृह परिणाम म्हणजे काय? तो चला बघूयात आपण आन्सरमध्ये. फर्स्ट पॉइंट, ग्रीन हाऊस इफेक्ट इज द फेनॉमेना ड्यू टू विच ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज ऑकर. तर हरितगृह परिणाम म्हणजेच काय? तर ही अशी एक फेनॉमेना आहे जी कशामुळे घडते? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आपली या पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे आणि इथलं हवामान जे आहे हे चेंज झाल्यामुळे, म्हणजे नको त्यावेळेला नको ते हवामान होणे. उन्हाळ्याच्या दिवसात कडक थंडी पडणे, पावसाळ्याच्या दिवसात कडक ऊन पडणे, हे काय होतं? क्लायमेट चेंज होतं आणि यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. सेकंड, द अर्थ रिसीव्ह सोलार एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द सन. तर आपल्या पृथ्वीला सूर्याकडून उष्णता मिळते. द सरफेस ऑफ अर्थ absorbs this heat and reflect it back to the atmosphere as an infrared radiation. तर इथं काय सांगितलेलं आहे? आपली पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो काय करतो? सूर्याकडून येणारी जी उष्णता आहे ही ऍब्सॉर्ब करतो आणि ती पुन्हा रिफ्लेक्ट करतो या आपल्या हवेमध्ये किंवा आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ती पसरवतो ॲज अ इन्फ्रारेड रेडिएशन थ्रू. सम ऑफ दिस हीट एनर्जी गोज डायरेक्टली इन टू स्पेस. तर त्यातली काही उष्णता ही स्पेसमध्ये जाते. नेक्स्ट आहे ई क्वेश्चन, विच आर विजिबल पोल्युटंट्स नोन टू यू. आता विजिबल पोल्युटंट्स म्हणजे अशी प्रदूषक जी आपल्या डोळ्यांना दिसतात. तर अशी कोणती आपल्याला माहिती आहे ती लिहायची आहेत. आन्सर बघा. फर्स्ट, द पॉल्युटिंग सबस्टन्सेस दॅट आर सीन इझिली विथ द नेक्ड आईज.
कॅन बी कॉल्ड विजिबल पॉल्युटंट्स. ओके, सो इथं त्याची आपण दिली ही डेफिनेशन. जे सहजासहजी आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतात अशा प्रदूषकांना विजिबल पॉल्युटंट्स असं म्हणतात. एक्झाम्पल, सॉलिड वेस्ट म्हणजे कचरा, देन प्लास्टिक आर्टिकल्स, प्लास्टिकच्या ज्या काही बाटल्या आहेत किंवा प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या, प्लास्टिक बॅग्स, द सस्पेंडेड थिंग्स इन द वॉटर अँड मेटल रिफ्यूज. तर ही सगळी त्याची आहेत एक्झाम्पल. याला विजिबल पॉल्युटंट्स असं म्हणतात. एफ, विच आर इनविजिबल पॉल्युटंट्स. आता इनविजिबल पॉल्युटंट्स म्हणजे जे आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत त्याला इनविजिबल पॉल्युटंट्स म्हणतात. सो आपण त्याची डेफिनेशन दिलेली आहे बघा आन्सरमध्ये. द पॉल्युटंट्स विच आर कम्प्लिटली डिझॉल्व्ड इन वॉटर ऑर मिक्स्ड इन एअर कॅन नॉट बी सीन अँड हेन्स दे आर कॉल्ड इनविजिबल पॉल्युटंट्स. ओके, म्हणजे असे काही सबस्टन्सेस आहेत जे पाण्यामध्ये मिक्स झालेले आहेत, हवेमध्ये मिक्स झालेले आहेत आणि आपल्याला ते डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत. सो त्याला इनविजिबल पॉल्युटंट्स म्हणतात. सिन्स दे आर नॉट सीन, वी रिमेन अनअवेअर अबाउट द प्रेझेन्स ऑफ दीज पॉल्युटंट्स. आणि आपण त्याच्याबद्दल अवेअर नाही, आपल्याला ते दिसत नाहीत त्यामुळे आपल्याला ते समजत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल, द इन्सेक्टिसाइड स्प्रेड्स ऑन द क्रॉप्स, म्हणजेच कीटकनाशक जी पिकांवरती कीटकनाशक जी फवारलेली आहेत ही आपल्याला दिसतात का, तर नाही दिसत. त्यानंतर एरोसोल्स, मेनी हजार्डस गॅसेस इन द एअर, तर घातक असे वायू आहेत जे हवेमध्ये पसरलेले आहेत पण ते आपल्याला दिसत नाहीत, त्याला इनविजिबल पॉल्युटंट्स असं म्हणतात. टॉक्सिक कंपाऊंड्स दॅट आर टोटली सोल्युबल इन वॉटर, तर घातक अशी काही संयुग सुद्धा आहेत जे कारखान्यांमधून वगैरे बाहेर पडतात, ते पाण्यामध्ये मिक्स होतात पण ते आपल्याला दिसत नाहीत. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग. त्याच्यामध्ये ए, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ ईच ऑफ वॉटर, सॉइल अँड एअर पोल्युशन फ्रॉम युअर रेसिडेंशियल एरिया. म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे असणारं वॉटर, सॉइल अँड एअर या पोल्युशनशी रिलेटेड दोन एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. सो चला, एअर पोल्युशन. त्याच्यामध्ये फर्स्ट, न्यू बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड, ओल्ड structures are demolished. This is creating lots of dust pollution. The air is full of particulated matter. म्हणजे आता बघा आपल्या जवळपासच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये जुन्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या सगळ्या पाडल्या जातात, तिथे नवीन बिल्डिंगचं बांधकाम चालू करण्याचं, पण अशा वेळेला तिथे धूळ भरपूर प्रमाणात असते आणि तिथं होतं एअर पोल्युशन. द नंबर ऑफ व्हेकल्स ऑन द रोड हॅज ट्रिमेंडसली इन्क्रीज्ड. म्हणजे रस्त्यावरती वाहनांची वर्दळ भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. दस कॉजेस स्मोकी एन्व्हायरमेंट, आणि त्यामुळे जे आपले वातावरण आहे कसं झालेलं आहे, स्मोकी म्हणजे धुरकट झालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे वॉटर पोल्युशनचं. द सी शोज लॉट्स ऑफ फ्लोटिंग प्लॅस्टिक अँड डिकेइंग फ्लावर्स एक्सेट्रा. वेन बीचेस आर विजिटेड इट इज कॉमन साईट. समुद्राच्या पाण्यावरती प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या वस्तू तरंगताना दिसत आहेत. तसेच काही फुलांच्या माळा या सुद्धा तरंगताना दिसत आहेत. मेनी फिशेस आर सीन डाईंग इन अ ग्रेट नंबर अँड आर वॉश्ड ऑफ टू द शोर. तर त्यामुळे मासे भरपूर प्रमाणात मृत होताना दिसत आहेत. नेक्स्ट आहे सॉइल पोल्युशन. एव्हरीवेअर गार्बेज हिप्स आर सीन. जिथे जाईल तिथे तुम्हाला कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. In that plastic bags, needles, old medicine whistles and cartons are seen in abundance. तर कचऱ्यामध्ये जे भरपूर टाकाऊ पदार्थ आहेत आपल्या घरामधले हे सगळे त्या कचऱ्याच्या ढिगामध्ये दिसतात. The sludge brought by rainwater is spread everywhere and that causes stink. तर अशा पद्धतीने हे सॉइल पोल्युशनचे दोन एक्झाम्पल आपण दिले आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बी, हाऊ डज द पोल्युशन ऑकर ड्यू टू व्हेकल्स. गिव्ह द नेम्स ऑफ व्हेकल्स कॉझिंग लिस्ट पोल्युशन. ओके, तर व्हेकल पासून कसं प्रदूषण होतं आणि असं कोणते व्हेकल्स आहेत की ज्याच्यापासून कमी प्रदूषण होतं.
आणि आन्सर बघा, मोर दॅन 50% ऑफ एअर पोल्युशन इज कॉज्ड बाय व्हेहिक्युलर ट्रॅफिक. तर आपल्या वाहतुकीच्या वर्दळीमुळेच 50% जास्त एअर जे एअर पोल्युशन होतं हे एअर पोल्युशन 50% जास्त कशामुळे होतं, तर वाहतुकीच्या वर्दळीमुळे होतं. पर्टिक्युलेट मॅटर, अनबर्न्ड हायड्रोकार्बन्स, कार्बन ऑक्साईड, इथे आहे कार्बन डायऑक्साईड CO2, नायट्रोजन ऑक्साईड अँड कार्सिओनोजेनिक हायड्रोकार्बन्स आर प्रेझेंट इन द ऑटोमोबाईल एक्झॉस्ट. तर ज्या गाड्यांच्या मधून हे बाहेर पडणारे सगळे घटक आहेत. फॉसिल फ्युअल्स लाईक पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, gasoline, etc., which are burned to run the automobiles lead to emission of CO2. कार्बन डायऑक्साईड त्यातून बाहेर पडतो अँड अदर गॅसेस सुद्धा काही आहेत ते सुद्धा बाहेर पडतात. Therefore, vehicles are said to be the major contributors to air pollution. आणि गाड्यांच्या मधून हा जो कार्बन डायऑक्साईड शिवाय अदर जे हजार्डस गॅसेस आहेत हे बाहेर पडतात, हे हवेमध्ये मिक्स होतात, त्यामुळे या गाड्यांच्या मुळेच एअर पोल्युशन होतं. The only vehicle which is non-polluting is bicycle. तर असं एकच वाहतुकीचं साधन आहे की ज्याच्यामुळं पोल्युशनच होत नाही आणि ते म्हणजे सायकल. द 4 व्हीलर्स विच आर बॅटरी ऑपरेटेड आर ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड रिसेंटली. तर सध्या विजेवरती चालणारे सुद्धा 4 व्हीलर, 2 व्हीलर्स हे सुद्धा आलेले आहेत बाजारामध्ये, मार्केटमध्ये. याच्यामुळे सुद्धा कमी प्रमाणात पोल्युशन होतं. These 2 types of vehicles are eco-friendly. The car that run on CNG are also said to be lesser polluting. तर CNG गॅसवरती ज्या कार चालतात त्यापासून सुद्धा पोल्युशनचं प्रमाण कमी होतं. राईट. चला, आन्सर समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट आर नॅचरल रिझन्स कॉजेस फॉर वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनच्या साठी नैसर्गिक कारणं कोणती आहेत? आन्सर, the natural causes of the water pollution. If organic pollutants are added to the water, there is an overgrowth of weeds such as Eichhornia. The growth of algae also make the water unsuitable for consumption. तर ऑर्गॅनिक पोल्युटंट्स जे आहे, म्हणजेच आपण शेतीवरती वगैरे जी कीटकनाशकं मारतो, तणनाशकां किंवा जे फवारणी करतो, हे त्या मातीमध्ये मिक्स होतात आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा त्या पाण्यामधून ते पाणी वाहत वाहत जातं आणि त्या पाण्यामध्ये अशा प्रकारचे ऑर्गॅनिक पोल्युटंट्स मिक्स होतात, त्यामुळे वॉटर पोल्युशन होतं. नेक्स्ट आहे अलाय, म्हणजे शेवाळ हे पाण्यावरती पसरलं जातं आणि ते पाणी पिण्यासाठी आपल्याला सुटेबल होत नाही. These aquatic plants release oxygen during daytime, but by night they acquire oxygen, thus depleting the dissolved oxygen level. तर aquatic plant, जलचर वनस्पती आहेत त्या काय करतात, दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्रीच्या वेळेला त्या ऑक्सिजन स्वतः रिक्वायर करतात किंवा त्या स्वतः ऑक्सिजन घेतात, त्यामुळं काय होतं, डिप्लेटिंग द डिझॉल्व्ड ऑक्सिजन लेवल. द नॅचरल कॅरेक्टर्स ऑफ वॉटर आर देन चेंज्ड. The decomposing matter when added to the water make it polluted and stinking. Third, due to deposition of sludge or eroded soil, the river changes their path and divert from original flow. The currents are also changed. Deposition of sludge makes the water polluted. आता इथे स्लज म्हणजे जो गाळ आहे, हा नदीमधला गाळ जो साचलेला असतो याच्यामुळे सुद्धा तिथलं जे पाणी आहे हे पॉल्युटेड होतं, इथं असं सांगितलेलं आहे. फोर्थ पॉइंट आहे, ड्यू टू सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे मातीची धूप. सराउंडिंग द वॉटर बॉडीज, द मायक्रोब्स, बॅक्टेरिया, प्रोटोझोन्स अँड द वर्म्स and larvae of
नेमॅटोड्स एंटर द वॉटर कॉझिंग सेव्हर बायोलॉजिकल पोल्युशन. तर मातीची धूप झाल्यामुळे त्या पाण्याच्या जलाशयामध्ये वेगवेगळे बॅक्टेरियाज मायक्रोब्स वगैरे ॲड होतात आणि त्यामुळे सुद्धा पाणी पोल्युटेड होतं. मेनी इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स आर ऑल्सो ॲडेड टू द वॉटर. Thus, fungus bacteria present in the water makes it non-potable. Such water spread waterborne diseases. आणि फंगस बॅक्टेरिया ज्या पाण्यामध्ये आहेत असं पाणी आपण पिऊ शकत नाही आणि असं पाणी पिल्यामुळे काही डिसीजेस हे काही आजार उद्भवण्याची शक्यता असते. नाउ डी क्वेश्चन, सजेस्ट 4 प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर एअर पोल्युशन. एअर पोल्युशनसाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते? आन्सर, द फॉलोइंग मेथड्स आर अडॅप्टेड टू कंट्रोल एअर पोल्युशन फ्रॉम द इंडस्ट्रीज. त्याच्यामध्ये फर्स्ट, द सोर्स डिस्चार्ज इज डायल्युटेड बाय टॉल चिमनी. म्हणजे कारखान्याच्या वरती उंचावरती चिमण्या बसवल्या पाहिजेत आणि त्याच्यामधून जो धूर बाहेर होतो हा धूर डायल्यूट केला पाहिजे. म्हणजे तिथे एक गाळणी बसवली पाहिजे आणि त्यातून तो धूर बाहेर आला पाहिजे. There are source correction methods like changing of raw material, equipment modification, process modification, etc. Then effective pollution controlling equipment like dust collector, electrostatic precipitators, wet scrubbers, etc. should be used. तर हे काही इक्विपमेंट्स आहेत जे की पोल्युशन कंट्रोल करतात असे यूज केले पाहिजेत. And there should be ban and control over atomic test and chemical weapons on the international level. तर बॉम्ब ब्लास्टच्या ज्या टेस्ट घेतल्या जातात किंवा केमिकल वेपन्सच्या सुद्धा ज्या टेस्ट घेतल्या जातात त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात एअर पोल्युशन होतं. तर त्याच्यावरती बंदी घातली पाहिजे किंवा थोड्याफार प्रमाणात त्याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. क्वेश्चन ई, एक्सप्लेन रिलेशन बिटवीन ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजेच हरितगृह परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जो वाढतं तापमान चालले पृथ्वीचं जे तापमान वाढत चाललेलं आहे याच्यामधलं रिलेशन काय आहे एक्सप्लेन करायचं आहे. बघा आन्सर, बिकॉज ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट देअर इज अ इन्क्रीज इन द ग्लोबल टेम्परेचर. ग्रीन हाऊस इफेक्टमुळंच टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. द हीट ऑन द अर्थ रिमेन्स ट्रॅप्ड ड्यू टू द एन्व्हलप ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. The percentage of carbon dioxide and methane is constantly increasing and hence there is increasing in a temperature too. तर ग्रीन हाऊस इफेक्ट हा कशामुळे होतो तर वाहनांच्या मधून जो धूर वगैरे बाहेर पडतो त्याच्यामधून जी उष्णता बाहेर पडते या उष्णतेमुळे तिथला जी एअर आहे ही पोल्युटेड होते. या कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन गॅसमुळं हे जे त्याचं जे प्रमाण आहे हे कॉन्स्टंटली इन्क्रीज होत चाललेलं आहे आणि याच्यामुळंच टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होत चाललेलं आहे. दस द ग्रीन हाऊस इफेक्ट इज डायरेक्टली रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग. आणि त्या ग्रीन हाऊस इफेक्टचा आणि ग्लोबल वॉर्मिंगचा परस्पराशी संबंध आहे. इफेक्ट ऑफ दिस रिलेशन बिटवीन ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग आर ॲज फॉलो. बघा त्याचे परिणाम काय आहेत. The polar ice caps and the glaciers are both the poles are melting due to increased temperature. आपला आता पृथ्वीवरचं जे तापमान आहे वाढत चाललेलं आहे त्यामुळे ध्रुवीय बाजूकडे जे मोठमोठे हिमनग आहेत हे वितळत चाललेले आहेत. देन द ओशन्स वॉटर इज रायझिंग ड्यू टू दिस मेल्टेड आईस. आणि त्यामुळे समुद्राची अशी हिमनग वितळल्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. द सी लेवल राईज इज कॉझिंग कोस्टल लँड सबमर्जेस. समुद्राची पातळी वाढल्यामुळे तिथलं जे काही कडेचा भाग आहे हा तिथे सबमर्ज होत आहे. द आयलँड्स ॲट व्हेरियस रिजन्स आर थ्रेटन्ड ऑफ ड्रॉविंग. Many species of living organisms are already extinct due to global warming. The rest are also threatened. म्हणजे जे काही असे सजीव आहेत किंवा सजीवांच्या काही अशा प्रजाती आहेत ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऑलरेडी त्यांची जी प्रजाती आहे ही नष्ट झालेली आहे आणि ज्या काही उरलेल्या प्रजाती आहेत त्यांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. वाईल्ड ॲनिमल्स आर शोईंग वियर्ड मायग्रेशन
पोलार बियर इज एंडेंजर्ड. आता तसेच काही वाईल्ड जंगली प्राणी आहेत त्यांना सुद्धा त्यांचं मायग्रेशन करायला भाग पडत आहे. आणि पोलार बियर म्हणजे ध्रुवीय जे अस्वल आपण म्हणतो यांना सुद्धा त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे, त्यांच्या प्रजातीला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. द इन्क्रीज टेम्परेचर ऑफ ओशनिक वॉटर इज कॉझिंग मेनी चेंजेस इन द टाइड्स अँड करंट्स. तर समुद्राचा पाण्याची पातळी तर वाढतच आहे, परंतु तिथलं तापमान सुद्धा वाढत आहे, त्या पाण्याचं तापमान सुद्धा वाढत आहे आणि त्याच्यामुळे वादळ होणे याच्यामध्ये सुद्धा बदल होत आहेत. दिस रिझल्ट्स इन टू इन्क्रीज्ड ऑकरन्स ऑफ सायक्लोन्स, hurricanes and cloud bursting. The natural disaster are rising in लास्ट डिकेड आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इज डिक्रीजिंग. द रिजन विथ लेस रेनफॉल आर फेसिंग डॉट. शेतीच्या उत्पादनावरची सुद्धा घट झालेली आहे आणि कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर हे आहेत सगळे त्याचे परिणाम, ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस इफेक्ट याचे परिणाम. F question. Construct two slogan on each on air, water and soil pollution. तर आपल्याला दोन दोन घोषवाक्य बनवायचे आहेत. चला, एअर पोल्युशन फर्स्ट आहे, बी अ पार्ट ऑफ द सोल्युशन अँड नॉट पार्ट ऑफ पॉल्युशन. सेकंड आहे, शो युअर केअर, क्लीन युअर एअर. वॉटर पोल्युशनशी रिलेटेड स्लोगन बघा, वॉटर वॉटर एव्हरीवेअर, नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. द पोल्युशन इज मेकिंग ऑल द वॉटर स्टिंक. Second, save the fish and the little turtle. Don't throw plastic or it will encircle. Soil pollution. Don't be mean, keep environment clean. Let's keep land clean. Together only we can win. तर अशा पद्धतीने आपण हे घोषवाक्य तयार केलेली आहेत. राईट. नेक्स्ट आहे सेवन्थ क्वेश्चन, क्लासिफाय द फॉलोइंग पोल्युटंट्स इंटू नॅचरल अँड मॅनमेड कॅटेगरीज. तर हे सगळे पोल्युटंट्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये मॅनमेड कोणते आणि नॅचरल कोणते कोणते कॅटेगरीजमध्ये लिहायचे आहेत. मॅनमेडमध्ये आहे, इथे मॅनमेडमध्ये आहे सीवेज म्हणजे सांडपाणी, त्यानंतर डस्ट, देन आहे केमिकल फर्टिलायझर्स, व्हेहिक्युलर स्मोक अँड पेस्टिसाइड्स. नॅचरलमध्ये डस्ट विच इज अ नॅचरल, आणि ही डस्ट म्हणजे कन्स्ट्रक्शन रिलेटेड जी डस्ट आहे ती. पोलेन ग्रेन्स अलाइक अँड वेस्ट एक्सेट्रा ऑफ ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांची जी विष्ट आहे त्याला वेस्ट ऑफ ॲनिमल्स असं म्हटलं जातं. सो चला, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.